करमाळा तालुक्यामध्ये सीना नदीला पूर आल्यानंतर जे आहे ते अनेक गावं जे आहेत ते पाण्याखाली गेली होती। आपण सध्या करमाळा तालुक्यातील बिटरगाव या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की रात्री जो हा भाग आहे हा पूर्णपणे पाण्याखाली होता, परंतु आता सध्या जे आहे ते सीना नदीचं पाणी जे आहे ते ओसरत चालल्यानं सध्या हा भाग उघडा पडत चाललेला आहे। या ठिकाणी जे आहे त्या नागरिकांना अनेक जे समस्या आहेत त्या सोसाव्या लागल्या होत्या, त्यांचं स्थलांतर करण्यात आलं होतं, परंतु आता थोडंसं जीवनमान जे आहे पूर्वत होतं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेक ग्रामस्थ जे आहेत, महिला आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून नेमकं काय अनुभव आहे तो जाणून घेऊया। काय सांगाल, पुराचा जो हा तिसरा फटका आहे कशा पद्धतीचा अनुभव आहे? एकतर बिटरगावला पुराचा फटका म्हणजे हा 15 दिवसात तिसरा हा महापूर होता आणि प्रत्येक महापुरात पाणी वाढत गेलं होतं। म्हणजे ही पाणी कुठपर्यंत येईल हे आम्हाला माहीत नव्हतं। तिसऱ्या पुराच्या वेळेस परिस्थिती अशी झाली की इकडून सीना नदी वाहती आणि वरच्या बाजूला एक कामुण्याकडून जो येणारा वडा आहे त्या वड्यातून देखील वाहतूक बंद झाली होती। अशा परिस्थितीत पूर्ण बिटरगावला पाण्याचा वेढा पडला होता। त्यामध्ये आम्ही बाहेर कसं पडायचं अशा स्थितीत प्रशासनाने आम्हाला खूप मोठी मदत केली। कुठलीही अडचण येणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली होती। का तर पहिल्या जे पुराचा आपल्याला माहीत झालं होतं की पहिल्या पुरामुळे हानी होऊ शकते, ती हानी कशी टाळता येईल ह्याच्यामुळे दुसऱ्या पुरात प्रशासन सतर्क झालं आणि तिसऱ्या पुरात तर काही आम्हाला असं वाटलं नाही। पण तिसऱ्या पुरात परिस्थिती अशी झाली की पाणी वाढत गेलं। हे सर्व पूर म्हणजे नगर, आष्टी आणि कडा ह्या भागात जी पाणी पाऊस पडतो त्याचं पाणी इथपर्यंत यायला साधारण 6 ते 7 तास जातात। त्या कालावधीमध्ये आम्हाला खूप असा वेळ मिळाला आणि कुठलीही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली होती। आम्हाला पूर्ण मदत या ठिकाणी मिळाली। साहित्य किट असेल किंवा ब्लँकेट असेल ही सर्व वाटप या ठिकाणी झालं आणि यामध्ये विशेष बाब अशी आहे की इथं तहसीलदार ह्या महिला आहेत। महिला तहसीलदार असताना सुद्धा सुरुवातीला लोकांना म्हणजे पाणी इथपर्यंत येईल असं वाटत नव्हतं लोकांना। मात्र जसं जसं पाणी वाढत गेलं तसं लोक बाहेर पडत गेली। मात्र ही लोक बाहेर काढण्यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकळे या पहाटे 2 वाजता बिटरगावमध्ये आल्या होत्या। पोलीस प्रशासन, पोलीस पाटील म्हणजे जी प्रशासनाचे जी वेगवेगळे विभाग आहेत त्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी येऊन स्वतः लोकांना बाहेर काढलं होतं आणि या ठिकाणी आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये खूप मोठा दिलासा देण्याचं काम प्रशासनाने केलं। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की महिला देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने पुराची अवस्था होती, प्रशासनाकडून कसं सहकार्य मिळालं? सर 50 वर्षामधून पहिलाच प्रसंग असा आमच्या गावावर आलेला आहे। तर महिला प्रशासन अधिकारी महिला असून सुद्धा आम्ही रात्री बोलवलं, कधीही बोलवलं तरी कधी उपस्थित असतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मदतच केली आहे। आणि आमच्या इथले गावकरी मंडळीसुद्धा रात्रीचे फिरतात सगळीकडं सांगते। त्यांच्या 2-3 टीम केले आहेत गावकरी मंडळीच्या। प्रशासनामध्ये जे कामगार वर्ग आहे तोच पोलीस पाटील, ग्रामसेवक ते सगळे वेळोवेळी पाहिजे त्यावेळा आणि मुक्कामीच इथं असतात आणि तहसीलदार मॅडम आहेत त्यांना पण आम्ही ज्यावेळी बोलू त्यावेळी येतात। काल आम्हाला गाव स्थलांतरित केलं होतं पोत्रे कार्यालयामध्ये, तर तिथं त्यांनी स्वतः येऊन रात्री 11 वाजता आल्या, 2 वाजता आल्या, रात्रभर त्या चक्रा मारत होत्या। परत आमची व्यवस्था अत्यंत चांगली केली त्यांनी। आम्हाला जेवण दिलं, संध्याकाळी झोपण्याची व्यवस्था केली, गेल्याबरोबर चहा दिला, संडास बाथरूमची सगळी सोय होती। सकाळी चहा नाश्ता झाला। सकाळी त्यांनी आम्हाला कोलगेटपासून तेल, कोलगेट, साबण ते सगळं साहित्य दिलं। नंतर आमचा चहा झाला, नाश्ता झाला, परत त्यांनी आम्हाला चादरी वाटल्या, साड्या देण्याचा प्रयत्न केला पण त्या पण मिळणार आहेत आणि वेळोवेळी आम्हाला किट्स पण येतात सगळे, म्हणजे खाण्याच्या पदार्थासहित आम्हाला सगळं त्यांनी इथं सोय केलेली आहे। तशी अजून देखील आपल्या वृत्त आहे, काय सांगा तुम्हाला? आपण दुसऱ्या ताई त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। ताई, काय सांगाल, या पुराचा अनुभव काय तुम्हाला? काय नाही, आम्हाला वेळोवेळी प्रशासनाने मदत केली, आम्ही प्रशासनाचा आभारी आहोत। प्रत्येक वेळेला त्यांनी म्हणजे महिला असून सुद्धा त्यांनी एवढा डोर टू डोर जाऊन त्यांनी दरवाजा ठोकून म्हणजे पुरुष असो किंवा महिला असो, मुलं असो किंवा लहान मुलं असो, कोणी पण असो, त्यांनी म्हणजे एवढ्या रात्रीचं येऊन सुद्धा त्यांनी बाहेर काढलं। गाव कसं बाहेर करायचं, त्यांना गावाचा पूरलोट एवढा आल्यानंतर गावात म्हणजे राहणं सोयीचं वाटतंय का हे म्हणजे चौकशी करूनच त्यांनी गाव सगळं खाली केलं आणि व्यवस्थित ठिकाणी आमचं स्थलांतरित केलं। तिथं आमची व्यवस्थित सोय केली त्यांनी। अजून देखील या ठिकाणी
ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे खालच्या वर्गामध्ये, ज्या घरामध्ये पाणी स्वतः मॅडमनी स्वतः घरामध्ये जाऊन सगळी चौकशी केलेली आणि त्यांनी दिलासा दिला की तुम्हाला पाहिजे ती व्यवस्था आम्ही करू. नक्कीच या ठिकाणी अजून देखील नागरिक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीने अनुभव असेल पुराचा, प्रशासनाची कशी मदत होती? आता हा पूर एक 15 दिवसात 3 ते 4 वेळा पाणी, मोठं पाणी येऊन गेलं. आता ही शेवटचं पाणी म्हणजे ह्या सीझनमधलं शेवटचं आहे का नाही माहीत नाही, ह्याच्यानंतर अजून येणार आहे असं हवामान खातं सांगतंय. पण ह्याच्यापेक्षा लेवल अजून वाढण्याची शक्यता, हीच पाणी कमी होणार नाही, नदीचं अजून वाढण्याची शक्यता असते पाण्याची. त्यामुळं प्रशासन सतर्क आहे, गावकरी सतर्क आहेत, सगळे सावध झालेले आहेत. आता जीवितहानीचा काही धोका नाही, पण प्रशासनाने सर्वतोपरी एकदम व्यवस्थित मदत केलेली. सगळ्यांना अन्नधान्याचे किट, हातराय पांघरायचे कपडे, गावाचे ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना स्थलांतरित पोत्र्याच्या मंगल कार्यालयामध्ये केलं. हे सगळं एकदम व्यवस्थित आहे. गावकरी, पोलीस पाटील सगळे व्यवस्थित मदत करतायत. लोकांना काही हानी होऊ नये, कोणाचं काही नुकसान होऊ नये. आता शेतीचं ह्याचं भरपूर नुकसान झालं, ते वेगळी गोष्ट आहे, ते प्रशासन बघून घेईल काय असेल ते. या ठिकाणी आपण पाहतोय की या भागामध्ये जे घरामध्ये पाणी शिरलं त्याचे स्वतः करमाळा तहसीलदार शिरपा ठोकळे मॅडम यांनी स्वतः पाहणी केली असून रात्री 2 वाजता जरी या ग्रामस्थांनी फोन केला तर महिला तहसीलदार शिरपा ठोकळे या गावामध्ये येऊन ज्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वतोपरी प्रशासनाकडून जी मदत लागते ती मदत देखील या ग्रामस्थांना पोहोचवल्याची माहिती जी आहे ते या ग्रामस्थांनी यावेळी बोलताना दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.